तर यानंतरची बातमी आहे सुप्रिया सुळे यांनी अशोक चव्हाण यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत। आदर्श घोटाळ्याच्या आरोपानंतर चव्हाण भाजपामध्ये गेले असं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलंय। अशोक चव्हाण यांच्यावर आरोप करणारी भाजपाच होती। सुप्रिया सुळे यांनी अशोक चव्हाणांच्या घोटाळ्यावर बोट ठेवले, मात्र इशारा भाजपाकडे केलाय। आला शुक्रवारी 11:15 वाजता चर्चा सुरू झाली आणि त्यांनी सांगितलं ह्या देशात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार वीर पत्नींच्या विरोधात कोणी केला असेल तर तो काँग्रेस पक्षाने केला आणि त्याला जबाबदार कोण आहे तर त्या माणसाचं नाव अशोक चव्हाण आहे। हे मी म्हणत नाहीये, भारतीय जनता पक्ष म्हणत होते। भारतीय जनता पक्ष हा आरोप करत होती भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कोणी केला तर अशोक चव्हाणांनी केला। हल्ला चढवत होते, इथून काँग्रेसला मदत करावी म्हणून राष्ट्रवादी उतरली आणि म्हणली अशोक चव्हाणांनी भ्रष्टाचार केला नाही, आम्हाला सांगा का।